हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 27 भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 22। ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येण बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयोगेन युक्तेन तीव्रेणात्मसमाधिना ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधिना ज्ञानेन ज्ञानाने
दृष्टतत्वेन परम सत्याविषयीच्या दृष्टीने वैराग्येन वैराग्याने बलीयसा निश्चयाने तपः युक्तेन तपश्चर्येत मग्न होऊन योगेन अष्टांग योगाने तीव्रेन दृढपणे स्थिर होण्यासाठी आत्मसमाधीना आत्ममग्नता आत्मसमाधी बाय सेल्फ एब्सॉर्प्शन. भाषांतर. मनुष्याने या भक्तिमय सेवेचे आचरण निश्चयाने आणि पूर्ण ज्ञान व दिव्य दृष्टीने युक्त होऊन केले पाहिजे. आत्मसमाधीमध्ये दृढपणे स्थिर होण्यासाठी त्याने कठोर वैराग्य विकसित केले पाहिजे. तपश्चर्येत मग्न झाले पाहिजे आणि योगाभ्यास केला पाहिजे. Very strong. This devotional service has to be performed strongly in perfect knowledge and with transcendental vision. One must be strongly renounced and one must engage in austerity and perform mystic yoga in order to be firmly fixed in self-absorption. बरेचसे शब्द हे मागच्या 10-15 दिवसात जे आपण वाचत आहे त्यातले रिपीट झालेले आहेत म्हणून मी मागे बघत होतो. तीव्रेन 5-6 वेळेला रिपीट झालाय. ज्ञानेन दृष्टतत्वेन बलीयसा तपोयुक्तेन. इंटरेस्टिंगली हे सगळं कपिलदेव आपल्या आईला सांगतात. मग माता देवहूती विचारते की हे जरा अशक्य वाटते, असं कसं काय, परत एकदा सांगा. आणि परत भगवंत तेच सांगतात. आपल्या बरोबर पण असं कधी होतंय का? आपण समजत नाही म्हणून प्रश्न विचारतो आणि समोरचे आपल्याला परत तेच सांगतात. रिपीट केलेलं आहे सगळं. ज्ञानेनं व्हेरी इम्पॉर्टंट. अज्ञानामध्ये भगवंत दिसत नाही. दृष्टतत्वेन दृष्टी, ज्याला अशा प्रकारे पाहायला शिकलं पाहिजे. शास्त्र दृष्टीने, शास्त्र चक्षुने. वैराग्य व्हेरी इम्पॉर्टंट. तपश्चर्या, योग साधना आणि सगळ्यात महत्वाचं तीव्रेन. कालच्या श्लोकामध्ये जवळपास हेच सांगितलेलं सगळं. मनुष्याने या भक्तिमय सेवेचे आचरण निश्चयाने म्हणजे दृढ निश्चयाने आणि पूर्ण ज्ञान व दिव्य दृष्टीने युक्त होऊन केले पाहिजे. आत्मसमाधीमध्ये दृढपणे स्थिर होण्यासाठी त्याने कठोर वैराग्य विकसित केले पाहिजे आणि तपश्चर्येत मग्न झाले पाहिजे आणि योगाभ्यास केला पाहिजे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. कृष्ण भावनामय भक्ती सेवेचे आचरण भौतिक भावना किंवा मानसिक तर्कामुळे अंधपणे करता येणे शक्य नाही. येथे विशेष उल्लेख करण्यात आला आहे की मनुष्याने परम सत्याचे दर्शन करून पूर्ण ज्ञानयुक्त भक्तिमय सेवा केली पाहिजे. दिव्य ज्ञानाचा विकास करून आपण परम सत्य काय आहे ते जाणून घेऊ शकतो आणि अशा दिव्य ज्ञान प्राप्तीचा परिणाम वैराग्याने प्रदर्शित होतो. बऱ्याचदा आतापर्यंत हे रिपीट झालेलं आहे. ज्ञान वैराग्य, ज्ञान वैराग्य, ज्ञान वैराग्य. हे ज्ञान आणि वैराग्य हे पहिले कोंबडी का पहिली अंडी तसा आहे प्रकार. ज्ञानामुळे वैराग्य येतं, समजायला लागतं आपल्याला हे सगळं सोडलं पाहिजे. आणि बऱ्याचदा सोडल्याशिवाय ज्ञान लवकर आत घुसत नाही. ते ज्याला धरलेलं असतं त्याच्यामुळे ज्ञान आपल्याला वाटतं की नको आहे, ते फिल्टर करून टाकतो. वैराग्यामुळे ज्ञान घ्यायला सोपं पण जातं. पण ऑफकोर्स
शास्त्रामध्ये सगळीकडे सांगितलेलं ज्ञान पहिल्यांदा आहे आणि मग त्या ज्ञानाने वैराग्य युक्त झालं पाहिजे. ज्ञानाचा रिझल्ट मराठीमध्ये जनरली हा शब्द वापरतात परिणाम. परिणाम म्हणजे काय वापरलंय आणि रिझल्ट, त्याची परिणती म्हणजे शेवट हा वैराग्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजेच ज्ञानी आहोत झालो की नाही, आपल्याला ज्ञान आलं की नाही हे स्वतःची टेस्ट आपण स्वतःच करू शकतो. आपण विरक्त अनासक्त झालोय की नाही, वैरागी झालोय की नाही. नसेल तर ज्ञान नाही, व उथळ ज्ञान आहे. जसं पहिल्या वाक्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, कृष्ण भावनामय भक्ती सेवेचे आचरण भौतिक भावना किंवा मानसिक तर्कांमुळे अंधपणे करता येणे शक्य नाही. पूर्णपणे ज्ञानयुक्त झालं पाहिजे, पूर्णपणे अनासक्त झालं पाहिजे. तेव्हा केलेलं जी सेवा असते ती खऱ्या अर्थाने भक्तिमय सेवा असते. आता सध्या आपण फक्त प्रॅक्टिस करतो, त्या लेवलला जायचं कसं. दिव्य ज्ञानाचा परिणाम वैराग्याने प्रदर्शित होतो. हे वैराग्य तात्पुरते वा कृत्रिम नसून अतिशय सामर्थ्यशाली असते. तात्पुरतं वैराग्य बऱ्याचदा प्रभुपाद समजावून सांगतात, स्मशान वैराग्य. कोणी आपलं गेला शरीर सोडून की आपण स्मशान घाटावरती नदीच्या कडेला त्याला शरीराच्या दहनासाठी जातो. तिथे सगळ्यांची चर्चा वैराग्याचीच असते. त्या जीवनात काय राहिलेलं नाही, काय आणलं होतं, काय नेलं, आणि नदीवरून घरी येईपर्यंत ते वैराग्य निघून गेलेलं असतं. प्रभुपाद खूप छान सांगतात एका लेक्चरमध्ये, नदीवरून घरी येता येता हळूहळू वैराग्याचं रूपांतर हळूहळू आपोआप होतं. पैसा 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 पैसा. असं तात्पुरतं आणि कृत्रिम वैराग्य नसतं. जे ज्ञानयुक्त वैराग्य असतं ते परफेक्ट असतं, कारण ते पटलेलं असतं आपल्याला. न पटलेलं वैराग्य मग ते आपण 4 दिवस करतो, मग बॅकफायर होतं, पुन्हा सोडून देतो. पण तो आपले आचार्य सांगतात की थोडीशी प्रॅक्टिस पण तशी करावी लागते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फेक इट टिल यू मेक इट. थोडंफार प्रॅक्टिस पण करायची, धोती नेसायची, केस काढायचे. जरी आपल्याला पटलेलं नसलं तरी करायचं, म्हणजे हळूहळू पटायला लागतं, हळूहळू सवय लागायला लागते. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं, हे ज्ञान पहिले की वैराग्य पहिले माहिती नाही. हे दोन्ही एका बरोबर येतात, आणि हे दोन्ही जेव्हा हळूहळू हळूहळू पुष्ट होतात, स्ट्रॉंग होतात, तेव्हा भक्ती स्ट्रॉंग होते. ज्ञानाशिवाय भक्ती नाही, वैराग्याशिवाय भक्ती नाही. दोन्ही पण पाहिजे. हे वैराग्य तात्पुरते व कृत्रिम नसून अतिशय सामर्थ्यशाली असते. कृष्ण भावनेची प्रगती भौतिक अनासक्तीच्या वैराग्याच्या प्रमाणात दृगोच्चर होते असे म्हटले जाते. दृगोच्चर म्हणजे वेरे माय वाढत जात, इव्हॉल्विंग. कृष्ण भावनेची प्रगती, आपण बऱ्याचदा म्हणतो की आपली प्रगती होते की नाही, समजायचं कसं प्रभूजी, कळायचं कसं, जी टेस्ट काय आहे, तर हीच टेस्ट असते. आपली अनासक्ती किती वाढत चाललेली आहे, वैराग्याचा भाव किती वाढत चाललेला आहे. जनरली हे शब्द कोणालाही ऐकायला आवडत नाही. माझे गुरु महाराज एकदा सांगत होते, मायापूरला ते एकदा आले अगदी यंग असताना, मग त्यांना बुक टेबलची सेवा दिलेली, आणि तेव्हा एक छोटं पुस्तक होतं, त्याचं नावच होतं वैराग्य विद्या, आणि ते एका टेबलच्या कोपऱ्याला ठेवलेलं असायचं. आणि ते रोज ऑब्झर्व करणार की त्या कोपऱ्याला कोणी जायचंच नाही, लांबूनच वैराग्य विद्या, ज्ञानयोग काय म्हणतात ते आपल्याला, राजयोग. राजयोग याच्यात काहीतरी असेल, वैराग्य विद्या नो 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 असं. मग हळूहळू प्रभुपादांना त्यांनी जाऊन सांगितलंय, प्रभुपादांनी सांगितलं की याचं नाव बदला. आता ते पुस्तक कधीच नाही आहे ना, वैराग्य विद्या नाही, त्याचं नाव बदललं काहीतरी, मी आता विसरलो. मग नाव बदलल्यावर त्या पुस्तकाची विक्री वाढली. कोणाला नको असतं वैराग्य, परंतु सगळा बेसच त्याच्यामध्ये. जोपर्यंत आपण हे आसक्त असतो, चिकटलेलं असतो, तोपर्यंत कर्म आहे, कर्मफळ आहे, कर्मबंधन आहे, आणि हे अडकणे आहे.
त्यामुळे भगवान श्रीकृष्ण देखील 15व्या अध्यायामध्ये सांगतात की या उलट्या वटवृक्षामध्ये तुम्ही अडकलाय आणि ह्या वटवृक्षाला तोडून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या हातामध्ये अनासक्तीचं शस्त्र असलं पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही शस्त्राने तुम्ही या झाडाला तोडू शकत नाही, या झाडावरून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे मनाची तयारी केली पाहिजे आपण, हेच आहे, हे पाहिजेच, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने आपण प्रगती करू शकत नाही. त्यामुळे सगळं सोडणे, वैराग्याचा भाव विकसित करणे हेच आहे. बऱ्याचदा आपलं मन हे मान्य करत नाही, परंतु हेच सत्य आहे. त्यामुळे याचा स्वीकार करायलाच लागतो आणि लवकर केलेलं बरं, हो की नाही. मनुष्य जर स्वतःला ऐहिक उपभोगापासून विभक्त करीत नसेल तर तो कृष्ण भावनेमध्ये प्रगत नसल्याचे जाणावे. असे बरेचसे वाक्य आहेत शिल प्रभुपादांची जे असे म्हणजे मनाला लागतात पहिलं सिरियसली वाचलं तर. कारण आता इथे माहिती नाही मराठीत कसं भाषांतर करतात, परंतु प्रभुपाद बऱ्याचदा अशा वाक्यांमध्ये मस्ट शब्द वापरतात. मस्टचा अर्थ असतो की हे केलंच पाहिजे, त्याला अल्टरनेटिव्ह काही नाहीये. मनुष्य जोपर्यंत स्वतःला भौतिक, सांसारिक, ऐहिक उपभोगापासून वेगळं करत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये प्रगती करूच शकत नाही. इम्पॉसिबल. कृष्ण भावनायुक्त वैराग्य इतके दृढ असते की ते कोणत्याही प्रकारच्या मोहमायेमुळे विचलित होत नाही, म्हणजे कशाही प्रकारचं प्रलोभन येऊ दे. ऑफकोर्स आपले आचार्य, आपले गुरु आपल्याला सुरुवातीला सांगतात की पलीकडचं आहे चार्जिंग वालं. सुरुवातीला जेव्हा ही प्रलोभनं आपल्याला दिसतात तेव्हा या प्रलोभनांपासून वाचण्यासाठी स्वतःला आपण सेपरेट ठेवलं पाहिजे, अलिप्त ठेवलं पाहिजे. बऱ्याचदा शास्त्रामध्ये सांगितलं जातं की एकटं राहायला शिकणे, जंगलात जाऊन राहायला शिकणे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात जेणेकरून तुम्ही या प्रलोभनांपासून विचलित होणार नाही आणि तुमची जी दृढता असते ती वाढत जाईल. परंतु एक वेळ असा येतो की आपण इतके दृढ होतो आणि स्ट्रॉंग होतो की ही प्रलोभनं समोर आली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु तो समय येण्यापर्यंत, त्या स्टेजला जाईपर्यंत आपल्याला आपल्या गुरुच्या, आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही प्रॅक्टिस करायची असते. बऱ्याच लोकांना कळत नाही, प्रभूजी इथून कोल्हापूरला गेलो म्हणून काय फरक पडतो, एवढं पण रिस्ट्रिक्शन काय गरजेचं आहे. वेल, इथून कोल्हापूर पर्यंत जाईपर्यंत जवळजवळ 50 होर्डिंग येतात. प्रत्येक होर्डिंग वरती तुम्हाला प्रलोभन दिलेलं असतं. कारची बॅटरीचीच ऍडव्हर्टाइजमेंट असते, परंतु सुंदर युवती धरून उभारलेली असते. त्यामुळे तुमचं लक्ष तिकडे ऑटोमॅटिकली जातं. त्यामुळे सुरुवातीला थोडस या प्रलोभनांपासून आपल्याला कृत्रिमपणे का होईना दूर जायचं आहे. परंतु कृत्रिमपणे म्हणण्यापेक्षा आपले जे मार्गदर्शक असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला स्वतःला दूर ठेवायचं आहे. परंतु जेव्हा आपण पूर्णपणे कृष्ण भावनामय होतो, जसं या वाक्यात प्रभुपाद म्हणतात, तेव्हा त्याचा वैराग्य इतका दृढ असतो की त्याला कोणतंही प्रलोभन येऊ दे, ऐहिक सुखाचं सुख त्याच्या समोर येऊ दे, तो विचलित होत नाही. त्याच्यामध्ये पडायची खूप दूरची गोष्ट आहे, तो विचलित पण होत नाही, त्याचं मन विचलितच होत नाही. आणि ही खरी कसोटी असते, ही खरी टेस्ट असते आपल्या कृष्ण भावनेची. त्याचबरोबर मनुष्याने पूर्णपणे तपश्चर्येने युक्त होऊन भक्तिमय सेवा करावी. आता हे बऱ्याच जणांना प्रभुपाद काही उदाहरणं देतात, जसं इथे सांगतात की प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी, तसेच भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, श्री चैतन्य महाप्रभू यांच्या आविर्भावाच्या दिवशी प्रत्येकाने उपवास करावा. उपवास करावयाच्या अशा अनेक तिथी आहेत. ही एक प्रकारची तपस्या आहे, परंतु याला पण आपण एक प्रकारच्या कर्मकांडात्मकच घेतो. खऱ्या अर्थाने प्रभुपाद आपल्या बऱ्याच प्रवचनांमध्ये तपश्चर्याचा अर्थ सांगतात की जे भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचं आहे ते जरी आपल्याला आवडत नसलं तरी ते करणे, ही तपस्या असते. तपस्या म्हणजे काय? शरीराला, मनाला काहीतरी कष्ट देणे.
कष्ट का देतो आपण? कारण एखादी गोष्ट जी आपल्याला करायची असते ती आपल्याला आवडत नसते. आणि याच्या उलटही सांगतात प्रभुपाद, जी आपल्याला खूप स्ट्रॉंगली आवडत असते ती जर भगवंतांना आवडत नसेल ती सोडून देणे ही पण एक तपस्या आहे. तपस्येचा जनरली अर्थ आपल्याला कथा गोष्टींमधून असं वाटतं की एका पायावर उभं राहणे, केस वाढवणे, दाढी वाढवणे, ही पण एक प्रकारची वैराग्य अनासक्तीच असते. परंतु खरी तपस्या तेव्हाच येते जेव्हा तुम्ही शरणागतीची जी पहिली स्टेज, पहिली मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज सनातन गोस्वामी सांगतात, अनुकूलस्य संकल्पम आणि प्रतिकूलस्य वर्जनम, हे किती स्ट्रिक्टली करायला लागतं. त्याच्याशिवाय हे जमत नाही आपल्याला तपस्या. बऱ्याचदा शरणागतीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना अजूनही कन्फ्युज्ड असतं की एक्झॅक्टली शरणागती म्हणजे काय. आणि हे दोन जरी गोष्टी केल्या, प्रभुपाद म्हणतात अनुकूलस्य संकल्पम आणि प्रतिकूलस्य वर्जनम, तरी तुम्ही शरण जाऊ शकता. परंतु या दोन गोष्टी करायला भयानक तपस्या करावी लागते. जे भगवंतांच्या भक्तिमय सेवेसाठी अनुकूल आहे ते कुठल्याही परिस्थितीत मी करणारच. घाम येऊ दे, अंग पाय तुटू दे, झोप जाऊ नष्ट होऊ दे, काही होऊ दे, मी करणारच. आणि प्रतिकूलस्य वर्जनम, मनामध्ये कितीही प्रचंड प्रकारची तीव्र आसक्ती निर्माण होऊ दे तरीही मी ते सोडणार म्हणजे सोडणारच. या दोन गोष्टी जरी केल्या ना आपण खूप 99% शरण जातो भगवंतांना. आणि यालाच तपस्या म्हणतात. तपस्या म्हणजे खूप असं काही विशेष हे करायचं नाहीये. विशेष करून प्रभुपाद बऱ्याच वेळेला तपस्येचा विषय निघाला की एकादशीचं उदाहरण देतात. परंतु आजकाल एकादशी पण आपण तेवढ्या तीव्रतेने तपस्येने करत नाही. परवा एका सोशल मीडियावरती आलेल्या एकादशी कुकिंग क्लासेस, आणि बघा एकादशीचा विषय निघाला की सगळ्यांचे हेच प्रश्न असतात, प्रभूजी हे चालतंय का, ते चालतंय का, हे चालेल का, ते चालेल का. प्रभुपादांनी इतकं सिंपल करून सांगितलंय, एकादशीच्या दिवशी काही खायचंच नाही. दॅट्स इट. कुणी खायचं? ज्याला काहीतरी टिपिकल मेडिकल कंडिशन आहे किंवा भरपूर कष्टाचं ज्याला काम आहे, शेतात वगैरे काम करतो. ऍक्च्युली तुम्ही प्रॅक्टिस केली ना तरी दिवसभर भरपूर कष्टाचं काम पण करू शकता तुम्ही न खाता. हे सगळे मनाचे तपश्चर्येचा भाग आहे. आणि हेच आपलं मन स्ट्रॉंग करतं. तप, 4 जे पिलर्स आहेत त्यातलं एक पिलर आहे तप. बऱ्याच लोकांना कळत नाही की तप का गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना हेच कळत नाही की चहा का सोडायचा, कॉफी का सोडायची, कांदा का सोडायचा, लसूण का सोडायचा. तसं बघायला गेलं प्रभुपाद सांगतात की चपातीची जर तुम्हाला नशा असेल, सवय असेल, तर चपाती पण तुमच्यासाठी नशायुक्त पदार्थ आहे, ते पण सोडलं पाहिजे. का? कारण या सगळ्या मागे मेन उद्देश असतो मनाला कंट्रोलमध्ये ठेवणे. म्हणूनच त्याला जोडलेलं आहे तपाशी. जसं मांसाहारला जोडलेलं आहे दयेशी, जुगाराला जोडलेलं आहे सत्यशी, तसं नशा न करणे याला जोडलेलं आहे तपशी. का? कारण नशा केल्याने मनाचा निर्णय, मनाचा दृढ निश्चय भंग होतो. ती जी गोष्ट असते ती तुमच्या मनाला अशी सतावत असते, कॉन्स्टंटली अशी पोक करत असते, पाहिजे पाहिजे. 4 वाजले, आमच्या आईला सवय आहे, 4 वाजले की आपोआप आठवतं चहा पाहिजे. म्हणून ते सोडायचं असतं. आणि याच्या असं मनाला का ट्रेनिंग द्यायचं आहे? मन हा एकच, आता पुढे भगवान कपिलदेव हे खूप डिटेलमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहेत. मन, बुद्धी, ऍक्च्युली पहिल्यांदा चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार या स्टेजेस मधून आपली डिसिजन प्रोसेस जात असते, डिसिजन मेकिंग प्रोसेस. हे चित्त आणि मनाचं काम असतं पूर्व संस्कारांना स्टोअर करणे, जसं हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करतात तसं. आणि बुद्धी आणि अहंकाराचं काम असतं ते हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केलेलं ऍक्सेस करणे, त्याच्याशी कम्पेअर करणे आणि मग ऍक्शन घेणे. इतकं सायंटिफिकली समजावून सांगितलंय कपिल देवांनी. आणि मग ही जी प्रोसेस असते ना की ती आपल्याला ही मनाचं संतुलन बिघडवायला भाग पाडते. की गुलाबजामुन समोर दिसला की लगेच आपण ऍक्सेस करतो एक फाईल की सो अँड सो वर्षांपूर्वी आपण गुलाबजामुन खाल्लेला, त्याच्यामधून
इतका आनंद मिळालेला आपल्याला तो परत मिळवायचा असेल तर मग बुद्धी विचार करते, आता हातपाय हलवले पाहिजेत, ऍक्शन घेतलं पाहिजे, तो गुलाबजामुन मिळवला पाहिजे. आणि ही प्रोसेस जर थांबवायची असेल तर पहिल्यांदा मनाला थांबवायला लागतं. आणि म्हणून तपस्या महत्वाची असते. आणि हे जर आपण मनाला असं रिप्रोग्रॅमिंग म्हणतात प्रभुपाद त्याला, डिप्रोग्रॅमिंग किंवा रिप्रोग्रॅमिंग जर मनाचं केलं नाही तर हे होत राहणार. आणि हेच कारणीभूत असतं आपल्याला पाप कर्म करायला लावणार. जेव्हा तुम्हाला चहा पिण्यापासून तुम्ही मनाला परावृत्त करू शकत नाही, तेव्हा इव्हेंच्युअली तुम्ही कोणाला मारण्यापासून पण मनाला परावृत्त करू शकत नाही. ही स्मॉल स्टेप बाय स्टेप मनाचं प्रोग्रॅमिंग असते. आणि म्हणून आपल्या ऋषी मुनींनी हे एकदम शास्त्रोक्त पद्धतीने हे सगळं लॉजिकली समजावून सांगितलेलं आहे. आपल्याला काय झालंय की आपल्याला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्येच लॉजिक दिसतं. हे भागवतम, भगवद्गीतेमध्ये लॉजिक कुठे दिसत नाही, कारण ते समजायला थोडंसं कठीण आहे. आणि कलियुगामध्ये आपल्याकडे वेळ नाही, आपली स्मरणशक्ती तेवढी राहिलेली नाही समजावून घ्यायला आपण. आणि त्याच्यामध्ये आपण प्रेरित असतो आपल्या इंद्रिय तृप्तीने, हो की नाही. ते काल दुपारी मी एक व्हिडिओ बघत होतो. हे आपले काय म्हणतात त्याला, न्यूज चॅनल्स, NDTV किंवा हे बऱ्याचदा अशा साधू लोकांना बोलवतात चर्चेसाठी. आणि त्यांच्या विरुद्ध जे पॅनलमध्ये असतात ते इतके चिडून बोलत असतात, अरे समजावून तर घ्या. काल कोणाचं बघितलं मी, ते विसरलो त्या महाराजांचं नाव मी, पण ते महाराज इतके काकुळतीला येऊन सांगत होते, अरे मी लॉजिकलीच सांगणार आहे, थोडंसं शांत बसून समजावून तरी घे. एक माताजी होत्या, त्या पूर्ण असे सूट मध्ये आलेल्या, जो ऑफिसचा अटायर असतो ना त्याच्यामध्ये. आणि त्या प्रश्न करत होत्या की आपने एक बार अपने प्रवचन में कहा था कि आजकल की महिलाएं मर्यादित पोशाक नहीं परिधान करती, क्या मेरा पोशाक मर्यादित नहीं है? आणि ते महाराज समजावून सांगायला, देखिए माताजी, मर्यादित का अर्थ होता है कि पूरा शरीर ढकना चाहिए. नहीं, आप मुझे पहले ये बता दीजिए क्या मेरा पोशाक मर्यादित नहीं है? अक्षरशः तुम्हाला सांगतो, जो कोणी कपिल देवांची सांख्य तत्वज्ञान हे जे चॅप्टर्स आहेत ना, चॅप्टर 26 पासून चॅप्टर मला वाटतं 31 पर्यंत आहे, परंतु खऱ्या अर्थाने 29च्या शेवटपर्यंत जो कोणी वाचतो त्याला मॉडर्न सायकोलॉजी पण एवढीशी वाटायला लागेल कपिल देवांच्या सांख्य तत्वज्ञानासमोर. कोण, तुम्ही एक मला सांगा, कोण आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये जो या आपल्या थॉट प्रोसेसला असं विभागून सांगतो, चित्त, मन, बुद्धी ही कशी स्टेजेस होतात. अमेझिंग. अजूनही शास्त्रज्ञांना यांना डिवाइड करता येत नाही. त्यांना वाटतं की अजून हे न्यूरॉन्स काम करतात आणि कुठे बुद्धी आहे माहिती नाही, कुठं मन माहिती नाही. पण आपल्या शास्त्रज्ञांनी हजारो वर्षापूर्वी करून ठेवले. अमेझिंग. आणि म्हणून प्रभुपादांचं एक वाक्य मला सारखं लागायचं प्रभुपादांचे प्रवचन वाचताना. ते म्हणजे प्रभुपाद नेहमी म्हणतात आपल्या प्रवचनामध्ये, ह्युमन लाईफ इज मेंट फॉर तपस्या. या तपस्येबद्दल मी जास्त का बोलतोय, कारण आपल्या बऱ्याच भक्तांना अजून हे पटलेलं नाहीये. ह्युमन लाईफ इज मेंट फॉर तपस्या. जर मानवी जीवनामध्ये जर तुम्ही तपस्येला नाही म्हणायला लागला तर दुसऱ्या कुठल्या जीवनामध्ये तुम्ही करूच शकत नाही. मग हे व्यर्थ आहे, हे जीवन व्यर्थ आहे. तपस्येशिवाय, वैराग्याशिवाय आपण भक्तिमय सेवा करूच शकत नाही, कारण शरणच जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःला त्रास दिलं पाहिजे. बऱ्याचदा भक्त लोक हेच असेच प्रश्न घेऊन येतात, परंतु प्रभूजी, त्या परंतु शब्दाने सुरू झाला ना प्रश्न तुमचा, तुम्ही समजायचं तुम्हाला तपस्या नको आहे. सगळं ऐकलंय, देवहूतीने प्रश्न कसा, सगळं ऐकलंय, तेच रिपीट करतायत भगवंत, परंतु देवहूतीचा प्रश्न कसा आहे, परंतु हे मुनिश्रेष्ठ, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मला नाही वाटत हे शक्य होईल. का? कारण तपस्या करायची नाही आपल्याला, वैराग्य नको आहे. कारण जे तात्पुरतं सुख आहे तेच मिळेल का असं वाटतं आपल्याला. जसं हे पण खूप छान समजावून सांगतात कपिल देव. जसं मी मगाशी उदाहरण दिलं ना, की एक गुलाबजामुन दिसला आपल्याला की मन हे प्रोसेस सुरू करते, आधी कधी खाल्लेलं का, त्याची टेस्ट आपल्याला आवडलेली का, ते मी खाऊ का, आता याच्याने टेस्ट मिळेल का. पण तो होतं काय माहितीये, सेम गुलाबजामुन असतो,
सेम टेक्स्चर, सेम त्याची व्हॅलिडिटी, सगळं सेम, त्याचा सुगंध पण सेम आहे, परंतु काल सकाळच्या गुलाबजामुन खाल्ल्यामुळे जेवढा आनंद मिळालेला असतो तो आज सकाळी खाल्लेल्या गुलाबजामुन मध्ये मिळत नाही. 2% का होईना आनंद कमी होतो, कारण ही प्रोसेस असते. आता सायंटिस्ट लोक याला आजकाल खूप छान समजावून सांगतात की एखादी आनंदमय अशी आपण गोष्ट केली की ब्रेन आपल्या एक ग्रंथी रिलीज करते. व्हॉट इज इट कॉल्ड? डोपामाइन रिलीज करते. आणि सेम टू सेम गोष्ट परत केली की तुमची ब्रेनची डोपामाइन रिलीज करायची क्षमता कमी होते, कारण त्याची एक एक्सपेक्टेशन वाढलेले असतात. पण आपण काय करतो, शास्त्र आपल्याला शिकवतं की हे कधीच डोपामाइन वाढणार नाही, हे शक्य नाही, तुम्ही तपस्या करायला शिका. आणि आपल्याला शास्त्र, आधुनिक सायन्स काय शिकवतं, एकाच्या ऐवजी 2 गुलाबजामुन खावा म्हणजे तेवढंच डोपामाइन परत मिळणार आहे. आणि आपल्याला वाटतं ते तत्वज्ञान चांगलं आहे, हे तत्वज्ञान चुकीचं आहे, म्हणून आपण तपस्येकडे येत नाही, तपस्या आपल्याला नको वाटायला. परंतु ही जी मॉडर्न प्रोसेस आहे ती अनएंडिंग आहे, कारण ते कधीच शक्य होत नाही. आणि दॅट्स वाय त्यालाच आपण म्हणतो ऍडिक्ट होणे किंवा व्यसनाधीन होणे. आणि जो व्यसनाधीन झालेला असतो तो तपस्या कधीच करू शकत नाही. मग ते कशाचंही व्यसन असू दे, गुलाबजामुनचं व्यसन असू दे किंवा आधुनिक जगामध्ये तुम्हाला मॉडर्न इंटरनेटचं व्यसन असू दे. म्हणून तर लोक तासन तास इंटरनेटवरती बसलेले असतात, कारण ती डोपामाइन हळूहळू कमी होत चाललेली असते. आणि मग आपले आधुनिक शास्त्रज्ञ काय विचार करतात, मे बी आपली गुलाबजामुन खाण्यात काहीतरी चूक होते, आपण जरा प्रोसेस बदलून बघूया. परंतु तपस्येकडे येणार नाही आपण. मे बी हे खायचंच बंद करून आनंद दुसरीकडे, दिव्य आनंद शोधूया, हे शास्त्र सांगतं ते नको. आणि याच्यामध्ये आपण अडकलोय. म्हणून तपस्या अत्यंत गरजेची आहे. ह्युमन लाईफ इज मेंट फॉर तपस्या. कितीही त्रास होऊ दे, आपण ते सोडलं पाहिजे, मन घट्ट करून सोडलं पाहिजे. आणि 2-3 वेळा असं करून बघा तुम्ही, 4थ्या वेळेला तुम्हाला इतका आनंद होईल की डोपामाइन कमी पडेल. हे लॉजिक आहे याच्या मागचं. हे आपले ऋषी मुनी, विशेष करून भगवान कपिल देव, काही मूर्ख नव्हते हे सगळं डिटेल मध्ये समजावून सांगायला, रिपीट करायला. तीव्रेन ज्ञानेन दृष्टवक्तेन दृष्टतत्वेन तपस्येन तपोयुक्तेन. हे झालंच, हे केलंच पाहिजे, हे करायलाच पाहिजे. पुढे काय म्हणतात, योगेन. योगेन म्हणजे मन आणि इंद्रियांचे नियंत्रण करून. मग कशाही पद्धतीने करा. इथे ऍक्च्युली इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी भाषांतरात अष्टांग योग दिलेलं नाही, मिस्टिक योग दिले. पण इट्स सेम, अष्टांग योग किंवा अष्टवक्र काय तर म्हणतात त्याला, अष्टवक्र योग समथिंग. प्रभुपाद 6व्या अध्यायात समजावून सांगतात भगवद्गीतेच्या. परंतु पूर्वीचे लोक हे सगळं तपस्या आणि वैराग्य साध्य करायलाच योगाचा उपयोग करायचे. 6व्या अध्यायात पण तुम्हाला आढळेल की परत परत रिपीटेडली भगवान श्रीकृष्ण हे सांगतात की अष्टांग योगाचा, या अष्टचक्र त्या योगाचा मुख्य उद्देश आहे मन आणि इंद्रियांना कंट्रोल करणे. कारण ही पहिली स्टेज असते आणि मन आणि इंद्रियांना कंट्रोल केलं नाही दुसऱ्या स्टेजला आपण जातच नाही. तर लिटरली अर्थ आपण असा आता आपण घ्यायचं नाही. प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात की कारण अष्टांग योग शक्य नाही आपल्याला. जे काही आपण करतो ते फक्त प्रभुपाद म्हणायचे जिम्नॅस्टिक करतो. अष्टांग योग आपल्याला शक्य नाही, कारण त्याची सुरुवात यम नियम याच्याने होत असते. यम नियम, आसन, प्राणायाम हे कोणी करतच नाही. आपण फक्त आसन आणि प्राणायाम 2च गोष्टींवरती आजकाल मॉडर्न योगा हे करते, फोकस करते, महत्व देते. पण ते आसनाला काही महत्वच नसतो जोपर्यंत तुम्ही यम नियम पाळत नाही. प्रभुपाद लिटरली उदाहरण देतात की रात्रभर दिवसभर इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न असतात आणि सकाळी 6 ते 7 योगा करायला जातात. काय त्याचा काही उपयोग नाही. योगाचा उद्देश हा फक्त आणि फक्त मन आणि इंद्रियांना कंट्रोल करणे हा असला पाहिजे. हा, शरीरामध्ये कुठे व्याधी असतील तरी पण मनाला, इंद्रियांना थोडस ते विचलित करतात, त्यामुळे हे आसन प्राणायाम सांगितलेले असतात. परंतु ओव्हरऑल सगळ्याचा गोल एकच असतो, योग चित्तवृत्ती निरोधा. पतंजली ऋषी पण सांगतात.
हाच उद्देश असला पाहिजे. म्हणून इथे भगवान कपिलदेव देखील या सगळ्याबरोबर जोडतात. तपोयुक्तेन, वैराग्येन, योगेन, कारण ते सगळे एकमेकांना पूरक आहेत. योगाभ्यास करून धृष्टपुष्ट सदृढ होऊन परत आईस्क्रीम खायला जायचं नाही आपल्याला. याचा उद्देश आहे मन कंट्रोल करणे. तपस्येला मदत करण्यासाठी योग असतो. आणि तपस्या कशासाठी महत्वाची असते? वैराग्य विकसित करण्यासाठी. योगेन म्हणजे मन आणि इंद्रियांचे नियंत्रण करून होय. योग इंद्रिय संयम. योगेन शब्द सुचवतो की मनुष्य प्रामाणिकपणे आत्म्यामध्ये रममान झालेला आहे आणि ज्ञानातील प्रगतीमुळे तो परमात्म्याशी संबंधित आपली स्वरूप स्थिती जाणून घेण्यास समर्थ झालेला आहे. व्हॉट हॅपन? या बट लाईट आली म्हणून काही फरक पडला नसला पाहिजे. बाहेर काहीतरी चुकले का ना, असा आवाज आला नसला पाहिजे. काहीतरी बिघडलं त्याच्यामध्ये. काहीतरी झालंय ना. लाईट लाव बरं सर. लाईट आहे का? लाईट गेली. हो बंद कर. मी सॉरी, कुठे होतो आपण? योगेन. योगेन शब्द सुचवतो की मनुष्य प्रामाणिकपणे आत्म्यामध्ये रममान झालेला आहे आणि ज्ञानातील प्रगतीमुळे तो परमात्म्याशी संबंधित आपली स्वरूप स्थिती जाणून घेण्यास समर्थ झालेला आहे. स्वरूप स्थितीचा अर्थ असतो मी ऍक्च्युली कोण आहे. लाईट आली वाटतं. अशा प्रकारे तो भक्ती मार्गामध्ये स्थिर होतो आणि कोणत्याही प्रकारच्या ऐहिक मोहमायेने त्याची श्रद्धा ढळत नाही. तो श्रद्धावान होतो. श्रद्धा पूर्णपणे दृढ निश्चयी होतो. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? मनुष्य जीवन जे आहे तपश्चर्येसाठी जीवन आहे. आता जर बघितलं तर बेसिकली आपण म्हणतो की आपण कुत्र्या मांजराचं एक्झाम्पल घेतो. तर जे वन्य प्राणी जे असतात जेव्हा लागतं तेव्हाच ते फक्त खातात. ते तपस्या जास्त करतात आपल्यापेक्षा. मग ते कसं? त्याला तपस्या म्हणता येत नाही, पण ते कंट्रोल्ड जीवन जगतात. परंतु त्यांचा उद्देश एकच असतो, आहार, निद्रा, भय आणि मैत्री. त्याच्या पलीकडे त्यांना ज्ञान नसतं. त्याच्या पलीकडचं समजण्यासाठी आपल्याला भगवंतांनी ज्ञान दिलंय, परंतु आपण त्या बुद्धीच्या ज्ञानाचा उपयोग त्याच्यासाठी न करता परत त्यांच्यासारखंच आहार, निद्रा, भय, मैत्रीसाठी. आणि आपल्याला जादा बुद्धी मिळाल्यामुळे आपण थोडं जादा करतो. जसं प्रभुपाद ईशोपनिषद मध्ये उदाहरण देतात की चौकात एखादी धान्याचं पोतं ठेवलं उघडून, तर पक्षी फक्त 4 दाणे खातील आणि 4 दाणे एक मे बी आपल्या पिल्लाला घेऊन जातील. पण माणसाला सोडलं तर सगळं पोतं घरी घेऊन. कारण त्याला बुद्धी दिली भगवंतांनी. त्याला समजतं की हे आपल्या 7 पिढ्याला पुरेल. आणि हेच आपल्याला बदलायचं आहे की आपल्याला ही एक्स्ट्रा बुद्धी ही हे समजण्यासाठी दिली आहे, स्वार्थ परत साधण्यासाठी दिलेली नाहीये. त्या अर्थाने बघायला गेलं तर मग पशु पक्षी चांगले म्हणायचे आपल्यापेक्षा.
निदान ते कंट्रोल जीवन तरी जगतात. आणखीन एक उदाहरण प्रभुपाद देतात, म्हणजे जी मैथुनाची इच्छा असते ते सगळे प्राणी कंट्रोलमध्ये असतात. मनुष्य प्राणी एकटाच आहे जो मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करतोय हे सुख कंटिन्यू ठेवण्यासाठी. त्यातली जबाबदारी टाळण्यासाठी, कारण त्याला माहिती आहे जबाबदारी खूप मोठी आहे. दुर्दैवाने या तसं बघायला गेलं तर हे पशु पक्षी जास्त तपस्या करतात आपल्यापेक्षा, आणि बिचारे कंप्लेन पण करत नाहीत. आपण त्यांची घरं जाळतोय, त्यांचं हॅबिटॅट नष्ट करतोय, तरी त्यांना कंप्लेन करायला कुठली ज्युरिस्डिक्शन नाहीये. दे डोंट हॅव एनी कोर्ट सिस्टम वेअर दे कॅन अपील अगेन्स्ट ह्युमन्स. खरी तपस्या त्यांचीच आहे. आपल्याला 4 दिवस काय मिळालं तर नाही तर आपण लगेच कंप्लेन करायला जातो. वाघ आपल्या या कोल्हापूरच्या पलीकडच्या भागामध्ये बिबट्या बिचारा चुकून गावात आला तर असे लोक रिॲक्ट करतात की ह्याला आता मारलंच पाहिजे, नाही तर आपलं अस्तित्व काय राहणार नाही, आणि ते मारून पण टाकतात. आधीच त्यांचे नंबर्स कमी झाले. तर म्हणतात ना, मनुष्य हा सगळ्यात क्रूर प्राणी आहे. आजकाल ते मीम्स येतात ना. परवा एक बघितलेला की खूप मोठं असं खूप छान चित्र होतं, ब्लूइश कलरचं, समुद्राच्या खालचं, जो म्हणजे काय म्हणतात त्याला, डायव्हर्स असतात ना, डायव्हिंग करणारे, ऑक्सिजन मास्क घालून ते डाईव्ह केलेला असतो. तो छोटासा असतो असा, आणि त्याच्या बाजूला एक मोठा शार्क असतो, आणि खूप छान लिहिलेलं त्याने, जगातला सगळ्यात क्रूर, महाभयानक, घातक असा काय पर्यावरणाला धोका देणारा प्राणी आपण पाहत आहात, आणि त्याच्या बाजूला छानपणे शार्क मासा आपलं काम करत आहे. आपल्याला आधी वाटतं की शार्क बद्दल लिहिलंय सगळं, पण ते माणसाबद्दल लिहिलेलं. आणि ती सत्य परिस्थिती आहे ऍक्च्युली. माणूस इतका क्रूर झालाय सध्या, आणि हेच आपल्या भक्तांच्या लक्षात येत नाही ऍक्च्युली. की भागवतम जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण वाचतो की हे झाडं भगवंतांचे केस आहेत. मी बऱ्याचदा सांगतोय, नद्या वगैरे भगवंतांचे आर्टरीज आहेत. हे भक्तांनी त्याची काळजी करायची नाही, मग कर्मी लोक थोडीच करणार आहेत. तुम्हाला फक्त प्रभुपादांनी हे सगळं ज्ञान फक्त तुमचं जॉब करून जप करायला दिलेलं नाही आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत म्हणतात की ही माझी शक्ती आहे. या माझ्या शक्तीचं तुम्ही शोषण कसं काय करू शकता, किंवा शोषण करणाऱ्याला तुम्ही का थांबवत नाही? तुम्ही भक्त आहात. शोषण, मग बरेचसे म्हणतात प्रभूजी मी तर इन्फोसिस मध्ये कीबोर्ड बनवतो, मी थोडीच झाड तोडायला जातोय. अरे ते तुझे कीबोर्ड बनवायलाच झाडं तोडली जातात, म्हणूनच तुला हे सोडायचंय. हे जे कनेक्शन आहे ना, हे समजावून सांगितलं पाहिजे आपण भक्तांना, की तुम्ही पर्यावरणावर प्रेम केल्याशिवाय भगवंतांवर प्रेम करू शकत नाही. हे अंधाधुंदपणे पर्यावरणाचा ऱ्हास करून तुम्ही ऍक्च्युली भक्ती नाही करू शकत. गायींवरती प्रेम केल्याशिवाय तुम्ही भक्ती नाही करू शकत. खूप फेमस श्लोक आहे भगवद्गीतेच्या, भागवतमच्या 1ल्या स्कंदाच्या 17व्या अध्यायामध्ये. माझे गुरु महाराज तसा कुठेही गेले की तेच श्लोक उघडतात. त्याच्यामध्ये प्रभुपाद इतकं स्ट्रॉंगली लिहितात गायीबद्दल. एक वाक्य तर असं आहे की प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला सनातनिस्ट म्हणून समजतो त्याच्या घरात गाय आणि बैल असलीच पाहिजे. ही 50-60 वर्ष झालं अजून आपल्याला लक्षात येत नाही प्रभुपाद असं का बोलतात. त्याच्या पुढे लिहितात की फक्त सर्वश्रेष्ठ अन्न दूध मिळवण्यासाठी नाही, तर दूध हे लिक्विड फॉर्म मध्ये धर्म आहे. दूध हे लिक्विड फॉर्म मध्ये धर्म आहे. आणि मी हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा प्रभूजी. मी हे एकदा पुण्यामध्ये असंच हे समजावून सांगत होतो, आणि एक प्रभूजी म्हणतात
आम्हाला प्रभूजी हे लिक्विड फॉर्म मध्ये धर्म आम्हाला पॉस्चराइज करून होमोजनाइज करून मस्त पॅकेटमध्ये दारात मिळत असेल तर आपल्याला कशाला गाय ठेवायला पाहिजे. असं ऐकल्यावरती असं वाटतं की तुम्ही भागवतम क्लासला जाताय की काय करायला जाता. आपल्याला काय म्हणजे लॉजिकली जरी आपण बघायला गेलो तर गायी ह्या कर्मी लोकांच्यामुळे वाचणार आहेत का. नाही, गायींना वाचवण्याची जबाबदारी भगवंतांनी भक्तांवरच सोपवलेली आहे, कारण दुसरे करणार नाहीत म्हणून भक्तांवर सोपवलेलं आहे. हे पण लॉजिक आहे त्याच्यामागे. तुम्ही हात वर करून म्हणाला की नाही कोणीतरी वाचवेल, आपल्याला पॅक करून पॉस्चराइज करून घरापर्यंत आणून दिलं, आपण जप केलं तर बास आहे आपल्याला. मी 16च्या ऐवजी मला परवा एक प्रभूजी सांगत होते, मी ठरवलंय कार्तिक महिन्यामध्ये 64 माळा जप करणार आहे. अरे हे महत्वाचं नाहीच आहे. येस, प्रभुपादांनी सगळा फोकस जपावरती दिलेला आहे. ते मन शुद्ध होऊन या स्टेजला यायला, त्या स्टेजला तुम्ही येत नसाल तर 64 करा, 128 करा, काहीच उपयोग नाही. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, आम्ही मुद्दामून चैतन्य चरितामृतातला तो श्लोक म्हणतो 10 नाम अपराध म्हणायच्या आधी, बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तब. आणि त्याचा अर्थ प्रभुपादांनीच असा दिलाय की अनेक जन्म जरी आपण नाम जप केला तरी आपल्याला कृष्ण प्रेम मिळणार नाही, जोपर्यंत आपण नाम अपराध करत राहणार. हे आणि प्रभुपादांचे लेक्चर, प्रभुपादांचे तात्पर्य आपण वाचले तर लक्षात येईल आपल्याला की प्रभुपादांचा सगळा फोकस हा याच्यावरतीच असतो की तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही बदमाश आहात, तुम्ही यातून बाहेर पडा, तुम्ही असं करता, तुम्ही असं तसं करता. आजकाल असं कोण प्रवचन देते. प्रभुपादांना वाटत असेल त्यांचा प्रश्न कुठे राहिला. प्रभुपाद असं सारखं सारखं का सांगतात, कुत्र्या मांजऱ्यासारखं, डुकरासारखं, कुत्र्या मांजऱ्यासारखं, डुकरासारखं. कारण आपण त्याच्याही खाली गेलोय, ऍक्च्युली त्याच्याही खाली गेलोय. अमेझिंग आहे ऍक्च्युली. एकतर मंद आहे, सुमंद मतय, मंद भाग्य, हे तर सगळं आहेच. ऑन टॉप ऑफ दॅट हे आपल्याला समजावून सांगणारे पण असेच मंद झालेत आता. कसं समजावून. माझे गुरु महाराज एकदा US ला आले होते आणि आम्ही त्यांना सेन्सिनाटी युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंटना समजावून सांगायला लेक्चर द्यायला घेऊन गेलो होतो. पॉश असं काय म्हणतात त्याला, ऑडिटोरियम असतो ना, राऊंड टेबल कॉन्फरन्स रूम मध्ये वगैरे, आणि सगळं लेक्चर झालं आणि कुठून विषय निघाला माहिती नाही. हा विषय इंद्रिय तृप्तीकडे आला, म्हणजे मैथून इंद्रिय तृप्तीकडे, आणि थोडं जास्त बोलले महाराज त्याच्यावरती. आणि त्यातली एक मुलगी स्टुडंट मधली म्हणाली की परंतु महाराज परमोच्च सुख तर त्याच्यातच आहे, शास्त्र असं कसं काय उलट सांगतं. महाराजांनी लगेच उत्तर दिलं की ते सुख डुकराला पण आहे, तुम्ही डुक्कर आहे का, तुम्हाला डुकरापेक्षा चांगली बुद्धी का दिली आहे माणसाने. म्हणून मी जनरली सांगतो की ज्यांना ज्यांना इंग्लिश थोडंफार समजतंय त्यांनी प्रभुपादांचे लेक्चर ऐकावेत, दुसरे काहीच ऐकू नका तुम्ही. ऍक्च्युली जोपर्यंत तुमच्या कानावर रास्कल 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 कॉट्स अँड डॉग्स हॉग्स पिग्स पडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला जाग येणार नाही. ते कठोर हृदय जे आहे ते फुटणार नाही ऍक्च्युली. माधव प्रभूंनी मला पहिल्यांदा सांगितल्यावर मला जरा थोडंसं आश्चर्य वाटलेलं. माधव प्रभू म्हणायचे, अजूनही म्हणतात ऍक्च्युली, एवढे सिनियर झाले तरी प्रभुपादांचे लेक्चर ऐकायचे, आणि जेव्हा जेव्हा प्रभुपाद रास्कल म्हणतात तेव्हा तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे की ते तुम्हाला म्हणतात. आपल्याला काय वाटतं, हे सगळे रास्कल प्रभुपाद यांच्याबद्दल बोलतायत. तुम्हाला वाटलं पाहिजे तुम्हाला रास्कल म्हणतायत, मग तुमची प्रगती होणार, नसेल तर होणार नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या या 117:3. या त्याचं तात्पर्य ना आपण असं मोठा प्रिंट करून लावला पाहिजे कुठेतरी. खूप स्ट्रॉंगली प्रभुपाद भगवद्गीतेत एवढं स्ट्रॉंग लिहित नाहीत, भागवतामध्ये खूप स्ट्रॉंग लिहितात. त्याच तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात
की गाईचं आपण असं शोषण करतो, मग शूद्र मिल्कमॅन तिचं दूध काढतो तिची इच्छा नसताना देखील. जेव्हा ती दूध द्यायचं बंद करते तेव्हा तिला कापायला देतो. त्याचं कुठला साधू अशा भाषेमध्ये बोलतो? साधूची भाषा कशी असली पाहिजे? माधव प्रभूच म्हणतात, कुठला साधू म्हणतो शाळा म्हणजे कत्तलखाना आहे? त्या साधूला तसं बोलायला भाग पाडलंय आपण, कारण आपण त्या लेवलला डिग्रेड झालोय. तपस्या शिकली पाहिजे आपण सगळ्यांनी, खूप तपस्या केली पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही जे आता सांगितलं की आपण मानवापेक्षा प्राणी कंट्रोल मध्ये आयुष्य जगतात नाही का, तर मग मला असं विचारायचं की आता आपण आतापर्यंत अनंत जन्म घेतलेत, मग ह्या 84 लाख योनीमधनं आपण परत इथं आलेलो, तर मग त्या 84 लाख योनीमध्ये जसं की आपण म्हणतो नाही का की मन, बुद्धी, अहंकार आपल्या आत्म्याबरोबर जातात, मग ह्या 3 गोष्टी परत तेवढ्या चक्रात फिरून आता येत आल्यात, तर मग आता ह्या आयुष्यात आपण एवढं अनकंट्रोल भौतिक सुखाच्या मागे का लागलोय? एवढं सगळ्या योनीमधनं आपल्याला कमीत कमी तेवढं तर मन, बुद्धी, अहंकाराचा ह्या जन्मात परिणाम व्हायला पाहिजे ना, की चला आपण एवढे आयुष्य जगले, प्राण्यांसारखे आपण कंट्रोलला भौतिक इंद्रिय सुखांचा भोग घेतलेला आहे, मग आता तेच आता अनकंट्रोल मध्ये का झाले? तर त्याच्याबद्दल सांगतो. हरे कृष्ण. प्राण्यांची इंद्रिय तृप्ती कंट्रोल मध्ये असते कारण त्यांना शरीरच तसं कंट्रोल दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, त्यांचा जेव्हा मेटिंगचा सीझन असतो तेव्हाच ते मेटिंग करतात, त्याच्याशिवाय ते करत नाहीत. त्यांना बुद्धीच दिलेली नाहीये की मी 2 क्विंटल ज्वारी घरी आणून ते साठवून ठेवतो. त्यांना बुद्धीच दिलेली नाहीये घर बनवण्याची. आलं का लक्षात? त्यांनी ती बुद्धीच कंट्रोलमध्ये दिलेली आहे, त्यामुळे त्यांचं ते कंट्रोलमध्ये असतं. असं नाहीये की त्यांनी स्वतःहून तपस्येने ते कंट्रोल केलेलं आहे. ते दिसतं आपल्याला ते कंट्रोलमध्ये असल्यासारखं, परंतु त्यांना तेवढीच बुद्धी, तशाच प्रकारचं क्षेत्र दिलेलं असतं. तो 13वा जो अध्याय ना, क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्रचा अर्थ असतो कार्यक्षेत्र. त्याच्या बाहेर ते हातपाय मारू शकत नाही. त्यांची सगळंच लिमिटेड असतं, आणि हे अनलिमिटेड मानवाला दिलेलं आहे हे परम सत्य जाणण्यासाठी, परंतु तो चुकीचा त्याचा उपयोग करून घेतो, त्यामुळे तो कंट्रोलमध्ये राहत नाही. असं म्हणजे तुमचं लॉजिक असं वाटतंय थोडंसं, तुम्ही असं लॉजिक बांधायचा प्रयत्न करताय की इतक्या अनंत प्राण्याच्या योनीतून आपण आलेलो आहे कंट्रोल इंद्रिय तृप्ती करत, आणि मानवाचं शरीर मिळाल्यावर अनलिमिटेड अनकंट्रोल कसं काय झालो आपण ऑल ऑफ सडन? म्हणून मानव काय करतो, पक्ष्यासारखा उडायला पण बघतो, माशासारखं पोहायला पण बघतो, मोरासारखा सुंदर दिसायला पण बघतो, वाघासारखं दुसऱ्याला गिळायला पण बघतो, कारण त्याला वाटतं ही सगळी बुद्धी आपल्याला एकत्र भगवंतांनी याच्यासाठीच दिली. याच्यासाठी नाही दिलेली, ही तपस्या करायला दिलेली. अनकंट्रोल अंधाधुंद प्राण्यांना मारून खायला ताकद लागत नाही किंवा बुद्धी पण लागत नाही, परंतु मनाला कंट्रोलमध्ये ठेवून प्राण्यांवरती प्रेम करायला मात्र खूप शक्ती लागते, खूप प्रेम लागतं, खूप शौर्य लागतं. आपले मांसाहार खाणारे मसल्स दाखवतात, त्याच्याही पेक्षा जास्त स्ट्रॉंग असावं लागतं तुम्हाला प्रेम करायला. मारायला स्ट्रेंथ लागत नसते कधी. त्यामुळे असं लॉजिक नाही आहे की आपण इतक्या जन्मामध्ये कंट्रोल करत आलोय आणि आता एकदम अनकंट्रोल कसे झालो. ते कंट्रोल करायला आपल्याला प्रकृतीने भाग पाडलं ऍक्च्युली. चिमणीला किंवा पोपटाला दुसरा पर्यायच नसतो, आणि तो तेवढाच आनंदी राहतो. त्याची बुद्धी पण तेवढीच सीमित असते. आपल्याला आता ही थोडीशी बुद्धी जास्त दिली आहे हे भागवतम समजावून घ्यायला, परंतु आपण ते न करता त्याचा उपयोग अणुबॉम्ब तयार करायला वापरतो. आणि ही जी इच्छा असते इंद्रिय तृप्तीची, ही सगळ्या जीवांमध्ये असते. प्राणी
प्राण्याच्या शरीरामध्ये ती कुठेतरी दाबून ठेवलेली असते, ती करूच शकत नाही. मनुष्याच्या शरीरात आल्यावर आता करायला वाव मिळाला, आपण लगेच सुरू करतो करायला. आणि मग भगवंतांच्या कृपेने, गुरु कृष्ण भगवंतांच्या गुरुच्या कृपेने जर आपण भक्तांच्या संघात आलो तर हे थांबवू शकतो. मुळात कृतज्ञताच नष्ट होते माणसामध्ये, जी प्राण्यांमध्ये असते. गायी पण बघा तुम्ही, गाय कितीही काय म्हणतात त्याला, उपाशी असो, तिला तुम्ही पाश्चर मध्ये सोडला ना चरायला गोचर भूमीवरती, ती सगळं गवत खाणार नाही, ठराविक लेवलनी खाणार. तिला बुद्धी दिली भगवंतांनी तेवढी, की उद्यासाठी कसं ठेवायचं, परवासाठी कसं ठेवायचं, हे परंतु हे सगळे जीव जे असतात ते आपल्या बुद्धीचा उपयोग फक्त खाण्यापिण्यासाठी, झोपण्यासाठी, एवढ्यासाठीच करतात. म्हणजे कंट्रोल परिस्थितीमध्ये करतात. कुठलाही जीव दुसऱ्या जीवाला अनलिमिटेड, अगदी असं म्हटलं जातं की वाघ सिंह देखील अनकंट्रोल्ड शिकार करत नाही, कंट्रोलमध्ये शिकार करतात. तो उपाशी राहील वाघ, परंतु विनाकारण मारणार नाही हरणीला, कारण त्याला माहितीये की हिला मारलं की मला उद्यापासून काहीच खायला मिळणार नाही. ते पण थोडस विचार करतात, आपण मात्र काहीच विचार करत नाही. या बुद्धीचा, स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो आपण. माताजींनी मार्क करून ठेवले. आणखीन एक श्लोक मार्क करून ठेवा, 1:10:4. तिथे पण प्रभुपाद खूप स्ट्रॉंग बोलतात. पहिला स्कंद 10वा अध्याय 4था श्लोक. कामम ववर्ष पर्जन्य दुगामही. आपल्या सगळ्या कामना ह्या भूमातेकडून पूर्ण होतात आणि त्या भूमातेलाच आपण रिस्पेक्ट देत नाही. त्याचा पण तात्पर्य इतका स्ट्रॉंग आहे. प्रभुपादांचं मिशन समजायला भागवतमचा फर्स्ट स्कंद भास आहे. पहिला स्कंद भास आहे. वर्णाश्रम समजायला ऍक्च्युली पहिला अध्याय भास आहे. पहिल्या अध्यायातच पहिला नाही, त्या अध्यायात तो काल जो श्लोक आपण स्वानुष्ठिष्टस्य धर्मस्य, तिसऱ्या अध्यायात आहे का, हा, त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात कोणतीही सिस्टीम वर्णाश्रमाशिवाय चालू शकत नाही. कोणतीही सिस्टीम, मग ती सामाजिक सिस्टीम असू दे, राजकीय सिस्टीम असू दे, हेल्थ सिस्टीम असू दे, कोणतीही सिस्टीम. आपण विचारलं पाहिजे, आपण ही एवढी मोठी संस्था, इंटरनॅशनल सोसायटी विदाउट वर्णाश्रम कसं चालवते? प्रभुपाद म्हणतात कोणतीच सिस्टीम चालत नाही. हनुमंत प्रभू, सॅटिस्फॅक्टरी उत्तर मिळालं नाही तुम्हाला, मला माहिती आहे, परंतु हे विचार न करत बसता आता आपल्या बुद्धीचा वापर करूया आपण कंट्रोलमध्ये यायचा, हो की नाही? का झालं असं? सगळ्यांना इंद्रिय तृप्तीची इच्छा असते म्हणून झालं. आता ते फिक्स केलं पाहिजे. आणि विशेष करून जेव्हा प्रभुपादांची कृपा आहे तुमच्यावरती, तेव्हा तर तुम्ही ते फिक्स केलंच पाहिजे, हो की नाही? हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. प्रणाम. प्रभूजी, आजच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावनायुक्त वैराग्य इतके दृढ असतं की ते कोणत्याही प्रकारच्या मोह मायेमुळे विचलित होत नाही. आणि प्रभुपाद पुढे अजून एक पुष्टी जोडतात की त्याचबरोबर मनुष्याने पूर्ण तपश्चर्याने युक्त होऊन भक्तिमय सेवा केली पाहिजे.
आणि पुढे उदाहरण पण देतात प्रभुपाद की विशिष्ट उत्सवाच्या दिवशी उपवास वगैरे केला पाहिजे. आणि प्रभुपादांचे जे वाक्य आहेत प्रभूजी, म्हणजे प्रभुपाद सांगतात की स्वतः कृष्णाने भगवंतानी हे तात्पर्य लिहिलेत, तर एवढ्या म्हणजे हवेत नाही आहेत किंवा ते वाक्य खूप सक्षम आहेत. तर मग प्रभूजी प्रश्न असा आहे की मग एवढ्या गोष्टीचं पालन करून पण कधी कधी आपण काही उदाहरणं पाहतो की भक्तांचं फॉल डाऊन होतं. तर मग ह्या गोष्टी ते तंतोतंत पालन करत नाहीत की फक्त वर दाखवतात की काय प्रॉब्लेम होतो नेमकं, त्यामुळे अशा गोष्टी करतात. अरे जसं मी सुरुवातीला म्हणूनच सांगितलं की कृष्ण भावनामय वैराग्यामध्ये जो असतो तो ऐहिक मोहमायेने विचलित होत नाही. ही लास्टची स्टेज असते, परंतु त्या स्टेजला यायला एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली, प्रशिक्षणाखाली याचं ट्रेनिंग पण घ्यावं लागतं. हे विचलनापासून सुरुवातीला दूर राहायला लागतं जोपर्यंत आपण त्या दृढतेमध्ये आलेलं नाहीये. आणि कदाचित ते ट्रेनिंग मिसिंग आहे आज. प्रभुपादांचे लेटर्स जर तुम्ही वाचले तर तुम्हाला लक्षात येईल, विशेष करून लेटर्स, प्रभुपादांचे लेटर्सचं वाचन करायचं कधी कधी बसून, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रभुपाद इतकं डिटेलमध्ये ट्रेनिंग द्यायचे आपल्या शिष्यांना. कसे कपडे घालायचे याच्यापासून काय करायचं याच्यापासून, आणि हेच गुरुचं खरं कर्तव्य असतं ऍक्च्युली. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महाप्रभू आपल्या शिष्यांना दात कसं घासायचं हे देखील शिकवतात. कसं उठलं पाहिजे, कसं स्नान केलं पाहिजे दिवसातून 2 वेळा, काय इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी आपल्याला, या गोष्टींचा आणि भक्तीचा काही संबंध नाही असं वाटतं कधी कधी, परंतु हेच ट्रेनिंग असतं. आणि या ट्रेनिंग मधून जो गेलेला असतो ना तो दृढ निश्चयी होतो. आणि ट्रेनिंगची जेव्हा जिथे काय म्हणतात त्याला, लॅकिंग असते, कमतरता असते, तिथे खोटा वैराग्य, फाल्गू वैराग्य ज्याला म्हणतात, फाल्गू वैराग्य दृढ होत जातो. आतून वैराग्याची भावना नसते, परंतु बाहेरून बाह्य स्वरूपात ते वैराग्य फक्त दाखवलं जातं. कारण जनरली आपल्याला माहिती आहे की वैराग्याला प्रतिष्ठा आहे. भगवंत 6 भगमध्ये टॉपमोस्ट आहेत, त्यातलं एक आहे वैराग्य. वैराग्य ज्याच्याकडे सगळ्यात जास्त असतं त्याच्याकडे पण लोक आकर्षित होतात, आणि मग ते आपण फेक करतो. लोक श्रीमंत असल्याचा दिखावा का करतात? कारण जनता आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावी. तसंच मॅक्झिमम लोक वैरागी असल्याचं पण फेक करतात, कारण लोकांनी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं. आणि ही अट्रॅक्शनाची जी भावना आहे, ज्याला प्रतिष्ठा म्हणतात, ही खूप स्ट्रॉंग असते. या जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग भावना असते ती काम वासनेची, आणि प्रतिष्ठेची भावना ही त्याच्या खालोखाल असते. या 2 इंद्रिय तृप्तीसाठी माणूस काही करू शकतो, आणि विशेष करून कलियुगातला तर 100% करणार, कारण त्याला बुद्धीच नाहीये. मंद सुमंद मते होते, तो विचारच करत नाही की याच्यामुळे माझं काय होणार आहे, काय होणार नाही. जसं खोटं बोलणारा माणूस कधीच खोटं बोलताना विचार करत नसतो की मी पकडला गेलो तर काय परिणाम होतील. तेव्हा त्याच्या बुद्धीला ते त्याच्या डोक्यातच नसतं. त्याच्या डोक्यामध्ये असे काही ग्रंथी हे काम करत असतात की या क्षणाला खोटं बोलणे हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. याचे परिणाम उद्या सकाळी काय होतील याचा तो विचारच करत नसतो. तसं आपण झालेलो आहे, त्यामुळे हे होत आहे. आणि मग ट्रेनिंग नसल्यामुळे, कारण चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतामध्ये स्पष्टपणे सांगतात, निषिद्धाचार, जिवेर हिंसा, खोटी नाती, लाभ पूजा प्रतिष्ठा आदी जतो उपशाखा गण, हे सगळं भक्तीत आल्यावर सुरुवात होण्याची शक्यता आहे. बरेचसे लोक भक्तीत येण्यापूर्वी खूप शुद्ध असतात, शुद्धता पाहून भक्तीत येतात, आणि जसं जसं भगवद्गीता भागवतमचं वाचन श्रवण सुरू होतं त्यांचे ह्या उपशाखा निर्माण होतात. लाभ पूजा प्रतिष्ठा
आणि ह्याला जर आपण वेळोवेळी काढलं नाही की मग हे भक्तिलतेपेक्षा हेच वाढत जातात. चैतन्य महाप्रभूंनी खूप स्ट्रॉंग वॉर्निंग दिलेली आहे याच्याबद्दल. या वॉर्निंगचं प्रशिक्षण नाही, ट्रेनिंग नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, प्रभुपाद एका प्रवचनात सांगतात की हा जो श्लोक मी आता सांगितला ना, जीवेरे हिंसा, निषिद्धाचार, जीवेरे हिंसा, खोटी नाती, लाभ पुचा, प्रतिष्ठादी, जत उपशाखागण. आणि प्रभुपाद असं तेव्हा प्रभुपाद मायापूरमध्ये होते. प्रभुपाद असं बाजूला बघतात आणि म्हणतात, बेंगालमध्ये हे श्लोक सगळ्यांना माहिती आहे. लिटरली असं म्हणतात, बेंगालमध्ये हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. आपल्या किती भक्तांना माहिती आहे सांगा हा श्लोक? हा, काही प्रचारक लोकांना माहिती असेल, परंतु ते प्रचारक लोक पण या श्लोकाबद्दल डिटेलमध्ये म्हणजे चिंतन करत नाहीत. हे खूप महत्वाचा श्लोक आहे ऍक्च्युली. आणि मग आपले गुरु लोक पण याच्याबद्दल आपल्याला सिरियसनेस सांगत नाहीत. बेसिकली ट्रेनिंग इज मिसिंग. प्रशिक्षण, प्रभुपाद मुद्दामून ट्रेनिंग हा शब्द वापरतात. गुरुच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग पाहिजे. सगळं मी वाचून माझं मी करू शकलो तर मग माझं मी भक्त होऊन माझं मी जातो ना भगवद्धामात. गुरुचा हात पकडायची काय गरज आहे? गुरुचं काम असतं ट्रेनिंग देणे. आणि कशामध्ये ट्रेनिंग देणे? कान पकडून सांगणे की हे तुझं चुकतंय, आणि हेच केलं जात नाही. बऱ्याच केसेसमध्ये आपण मग पाहतो की गुरुच आपल्या शिष्यांच्या वाईट कृत्यांना प्रोत्साहन देतो. हे पण दिसतं. मग हे ट्रेनिंग, शुद्धतेचं ट्रेनिंगच नसेल ना, मग हे पतन जास्त होत जाणार. आणि ह्याच्यात काय असं म्हणजे विशेष आश्चर्य करण्यासारखं नाही आहे प्रभूजी. हे कलियुगामध्ये हे अजून वाढत जाणार आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.